नमस्कार मैत्रिणींनो, राधिका फॅशनमध्ये तुमचे स्वागत आहे। आज आपण वेल्वेटचा ब्लाऊज कसा स्टिच करायचा हे बघणार आहोत। वेल्वेटचा ब्लाऊज स्टिच करताना बऱ्याच अडचणी येतात, जसे की मशीनच्या दाबावरून कापड सरकणे, हस्त जॉईंट करताना गळ्यांचा शेप देता येत नाही व्यवस्थित, डिझाईनची बाही तयार करतानाच्या काही टिप्स व काही ट्रिक्स मी इथे सांगितलेल्या आहेत। ते बघण्यासाठी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, लाईक करायला मात्र विसरू नका। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। चला तर मग व्हिडिओ वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया। कटोरी जोडून घेणार आहोत। कटोरी जोडताना व्यवस्थित धरावी आणि व्यवस्थित गोलाकारमध्ये जॉईंट करून घ्यावी। काय होतं, कटोरी वेल्वेटच्या ब्लाऊजमध्ये अस्तरचे कापड आणि आपले वरचे ब्लाऊज पीसचे कापड एकमेकावर जॉईंट न बसता ते लूज पडते आणि कापड दाबावरून सरकले जाते। त्यासाठी एकदम व्यवस्थित हळूवारपणे हे आपण जॉईंट करून घेणार आहोत। आता मुंड्याचा पार्टही आपण याच पद्धतीने व्यवस्थितरित्या दोन्ही पार्ट एकामेकाला जॉईंट करून घेणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। व्हिडिओच्या शेवटी खूप अशा महत्त्वाच्या टिप्स मी सांगितलेल्या आहेत, जेणेकरून तुम्हाला इथे मशीनची सुई बदलण्याची सुद्धा गरज नाही। तुम्ही इथे बघत असाल आहे या सुईच्या ह्याच्यावरतीच आपण हा ब्लाऊज स्टिच केलेला आहे। 16 नंबरच्या सुईनेच मी हा ब्लाऊज स्टिच केलेला आहे। इथे बघू शकता तुम्ही, खूप फिनिशिंग मध्ये ब्लाऊज असा स्टिच होत आहे। आता मुंड्यावरती आपण कटोरी जॉईंट करून घेणार आहोत। कटोरी व्यवस्थित गोलाकार पद्धतीने जॉईंट करून घ्यावी आणि डबल टिप मारून घ्यावी, तर टक्स मारून घ्यावा। दुसरी कटोरी आपण याच पद्धतीने जॉईंट करून घेणार आहोत। आता आपण ड्रेस पट्टी लावून घेणार आहोत। ड्रेस पट्टीचा जो क्रॉस आहे तो व्यवस्थितरित्या पुढे ठेवून आतल्या साईडला ब्रेस पट्टी लावून व्यवस्थित तिरकस अशा पद्धतीने ही ब्रेस पट्टी जोडून घ्यावी। अशा पद्धतीने ब्रेस पट्टी लावली तर खूप छान व्यवस्थितरित्या फिटिंग मध्ये बसते ब्रेस पट्टी ही। मधला भाग राऊंड करत आपल्याला साइडने टिप मारून घ्यायची आहे, जसे व्हिडिओ मध्ये दाखवले आहे त्या पद्धतीने। आता हे आपल्याला सुलट करून घ्यायचे आहे। आणि एक्स्ट्राचे जे कापड असते ते आपल्याला कटिंग करून घ्यायचे आहे। दुसऱ्याही साईडच्या आपण ड्रेस पट्टी याच पद्धतीने लावून घेणार आहोत।
काय होते, वेल्वेटच्या कापडामध्ये बऱ्याच क्वालिटी, बऱ्याच कापडामध्ये व्हरायटी भरपूर आलेल्या आहेत. त्यामुळे काय होते, वेल्वेटचे कापड हे अनेक ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीचे, वेगवेगळ्या डिझाईनचे, वेगवेगळ्या क्वालिटीचे मिळते. त्यासाठी तुम्ही घेताना वेल्वेटचे कापड हे व्यवस्थितरित्या डिझाईनमध्ये जरी असले ते तरी क्वालिटीचे बघून घ्यावे. जर कापड हे क्वालिटीचे जर नसले तर ते फाकले जाते त्यामुळे ते कापड व्यवस्थितरित्या अस्तर जॉईंट होत नाही. वेल्वेटमध्ये भरपूर अशा व्हरायटी आहेत, पण आपण कस्टमरचा ब्लाऊज त्यांच्या म्हणण्यानुसार कोणत्याही प्रकारचा आपल्याला कोणत्याही क्वालिटीचा आपल्याकडे ब्लाऊज पीस येऊ शकतो. आता आपण लूप पट्टी लावून घेणार आहोत. आधी आपण मार्किंग करून घेऊन नंतर आपण लूपसाठी टिप मारून घेणार आहोत. भरपूर अशा व्हरायटी असतात. त्या व्हरायटीमध्ये तुम्ही जे एकदम पातळ असे कापड येते त्यामध्ये तुम्ही त्या ब्लाऊज पीसला तुम्ही अस्तर जॉईंट करताना जो फॅब्रिक ग्लू मिळतो तो व्यवस्थितरित्या अस्तरला आपण तो चिटकून घ्यावा आणि त्यानंतर थोडासा सुकल्यानंतर ते कापड एकमेकाला व्यवस्थितरित्या चिकटले जाते आणि त्यानंतर तुम्ही ब्लाऊज स्टिच करू शकता. तुम्ही फॅब्रिक ग्लूनं सुद्धा हलक्या जर पद्धतीचे जर वेल्वेट असेल तर तुम्ही त्या पद्धतीने अस्तर जॉईंट करू शकता आणि जर चांगल्या क्वालिटीचे जर वेल्वेट असेल तर हे आपल्या 16 नंबरच्या सुईने शिवताना काहीच अडचण येत नाही. जसे की तुम्ही व्हिडिओमध्ये बघत आहात, कुठेही कापड हे लूज होत नाही की दाबवरून सरकत नाही. आता आपण पाठीचा भाग जोडणार आहोत. तुम्हाला इथे त्यासाठी स्टिच करून दाखवलं. तर ह्या ज्या पद्धतीने आपण हे स्टिच करत आहोत त्याच पद्धतीने आपण इथे जिथे टिप मारत आहोत तिथेच आपण फॅब्रिक ग्लू वापरून अस्तर आपण चिकटवू शकतो. जर साध्या क्वालिटीचे जर वेल्वेट असेल तर पातळ जे वेल्वेट येते त्या वेल्वेटसाठी आणि अशा पद्धतीचे जर वेल्वेटचे कापड असेल तर तुम्हाला हे मशीनवरती शिवता येते, जॉईन करता येते. आता आपण ह्याचा पाठीच्या भागाच्या पाठीमागचा गळा व फ्रंटचा गळा पुढील भागात बघणार आहोत आणि बाही पण ह्याची डिझाईनची दाखवलेली आहे. त्याच्या पुढील भागामध्ये आपण हे दोन्ही पार्ट बघणार आहोत. पण यामध्ये तुम्हाला ज्या टिप्स सांगितलेल्या आहेत ते तुम्ही जर व्यवस्थित जर केल्या तर तुम्हाला नक्कीच वेल्वेटचा ब्लाऊज शिवताना काही अडचण येणार नाही. तुम्हाला इथे पूर्ण दाखवलेली आहे. शिलाई करताना कुठेही आपला ब्लाऊज ताणला गेलेला नाही, कदा बोरनं सरकला पण गेलेला नाही. व्यवस्थितरित्या आपल्या इथं आपण स्टिच केलेला आहे. आता खालच्या बाजूने आपण कंबरपट्टी जोडून घेतलेली आहे. गळा जॉईंट करताना काय अडचणी येतात, जास्त करून आपल्याला गळा जॉईंट करताना अडचणी येतात. तर त्या पद्धतीने जर डिझाईनचा गळा असेल तर कशा पद्धतीने आपण तो स्टिच करायचा हा आपण पुढील व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यासाठी पुढील व्हिडिओ नक्की बघा. आता तुम्हाला ते कापड
कशी आहे एकदम क्वालिटीची व्यवस्थित ते दाखवते. बघितले का हे कापड जसे आहे वेल्वेटचे एकदम असे ताणले जात नाही. हे कापड स्ट्रेचेबल नाही, त्यामुळे